महाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? महाराष्ट्र शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार भीमराव पानसरे यांना जाहीर झाला आहे. महाराष्ट्र शासनाचा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? महाराष्ट्र शासनाचा व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार महेश मांजरेकर यांना जाहीर झाला आहे. T20 क्रिकेटमध्ये 5,000 धावा आणि 200 विकेट घेणारा कोण पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे? T20 क्रिकेटमध्ये 5,000 धावा आणि 200 विकेट घेणारा हार्दिक पांड्या पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार महाराष्ट्रात पहिलीपासून कोणती भाषा सक्तीची करण्यात आली आहे? नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्यात आली आहे. कोणत्या राज्यातील जानुसा येथे हिमालयात बर्फाच्या खाली देशातील सर्वात लांब रेल्वे बोगदा तयार करण्यात आला आहे? उत्तराखंड राज्यातील जानुसा येथे हिमालयात बर्फाच्या खाली देशातील सर्वात लांब रेल्वे बोगदा तयार करण्यात आला आहे. 23व्या विधी आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? 23व्या विधी आयोगाच्या अध्यक्षपदी दिनेश माहेश्वरी यांची नेमणूक करण्यात आली आहे. उत्तराखंड राज्यातील जानुसा येथे हिमालयात बर्फाच्या खाली देशातील सर्वात लांब रेल्वे बोगदा तयार करण्यात आला असून त्याची लांबी किती किलोमीटर आहे? उत्तराखंड राज्यातील जानुसा येथे हिमालयात बर्फाच्या खाली देशातील सर्वात लांब रेल्वे बोगदा तयार करण्यात आला असून त्याची लांबी 14.57 किलोमीटर आहे. 23व्या विधी आयोगाचा कार्यकाळ कितीपर्यंत राहणार आहे? 23व्या विधी आयोगाचा कार्यकाळ 31 ऑक्टोबर 2027 पर्यंत राहणार आहे. भारतीय भारोत्तोलन महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? भारतीय भारोत्तोलन महासंघाच्या अध्यक्षपदी मीराबाई चानू यांची निवड झाली आहे. 5,000 मीटर चालण्याच्या आशियाई 18 वर्षाखालील शर्यतीत भारताच्या नितीन गुप्ताने कोणते पदक जिंकले आहे? 5,000 मीटर चालण्याच्या आशियाई 18 वर्षाखालील शर्यतीत भारताच्या नितीन गुप्ताने रौप्य पदक जिंकले आहे.